हिंदू पंचांगानुसार यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे। फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते। पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह पार पडला। या तिथीला शंकर आणि देवी पार्वतीची मनोभावे पूजा केल्याने इच्छापूर्ती होते। ठाण्यातील रघुनाथ नगर येथील प्राचीन रायलेश्वर मंदिरात गेल्या 30 वर्षांपासून महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। या रायलेश्वर महादेव मंदिराची विशेष ओळख असून हे मंदिर इच्छापूर्ती जागरूक असल्याचे म्हणले जाते। या मंदिराची पायाभरणी धर्मवीर आनंद दिघे यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक संस्थापक दिवंगत वसंत नागवेकर यांच्या उपस्थितीत केली होती। या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीसाठी हजारो भाविक गर्दी करत असतात। यामुळे इथे विशेष तयारी सुरू करण्यात आली आहे। महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे। त्यामुळे भाविकांनी आयोजित कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक दिवंगत वसंत नागवेकर यांचे पुत्र आणि मंदिराचे अध्यक्ष साईनाथ नागवेकर यांनी केले आहे। रघुनाथ नगरचे मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे, तर काय सांगाल या मंदिराची काय नेमकी कथा काय आहे, कसं स्थापना झाली आणि कशी काय स्टोरी आहे? हे मंदिरमध्ये जेव्हा चोरावा होता तेव्हा डिगे साहेब आणि वसंत नागवेकर आले होते आणि तिथं हे तळाव शमशान आणि त्यांनी का अशी जागा बघितली का त्यांना शंकरचं तिथं स्थापना केली। म्हणजे तळाव शमशान आणि त्याच्यावर शंकर असतो तर ते देव जागृत असते आणि डिगे साहेबनी स्थापना केली आणि त्यांच्याबरोबर नगरसेवक श्री वसंत नागवेकर साहेब होते आणि त्यांनी तिथं चोरावा बनवून नंतर हळू एक देऊळ बनवला आतला, नंतर बाहेरचा देऊळ झाला। त्याच्यानंतर तिथं 1-2 जण नाईक करून ते पूजापाठ करत होते, फक्त साफसफाई। आणि मी इकडं आलो आणि नागवेकर साहेब बोलले आम्हाला महाराज पाहिजे, तर मी इकडं माझी धर्मपत्नी आणि आम्ही आलो होतो आणि मला त्या लोकांनी चावी दिली। मला 24 वर्ष झाले। हे 24 वर्षामध्ये सकाळ संध्याकाळ ते देवाची अभिषेक प्रार्थना अशी 2 टाईम आरती होते आणि हे देऊळ याच्यामध्ये किती कॅन्सर, किती पोरींचे लग्न, विधवाचे लग्न, घर असं देव जागृत झाले। आणि नागवेकर साहेब दीपोत्सव हा त्रिपुरारी पौर्णिमेचा एक उत्सव श्रावण महिन्याचे 4 सोमवार असतात आणि महाशिवरात्रीमध्ये जे आपले मान्यवर येतात, इथं जे नगरसेवक होते, आपले मुख्यमंत्री साहेब होते, प्रताप सरनाईक होते, जी विधानसभा, ते लोकांनी सर्वांनी देव अनंतरे साहेब होते, ते लोकांनी देवाचा आशीर्वाद घेऊन आणि आज लय देवाची कृपाने लय मोठे मोठे पद घेतले, पण ते लोक विसरत नाही आणि हे देव एवढं जागृत झाले। तर ह्याच्यामुळं या देवाच्यामुळं या पूजाच्यामुळं अभिषेकमुळं असे देव जागृत झाले की तो सर्वांची इच्छा पूर्ण होते। आणि शिवरात्रीला रात्री 12 वाजेपर्यंत देऊळ उघडा असतो, सकाळचे 4 ते अभिषेक कंटिन्यू चालू असतात आणि जेवढे आपले मान्यवर असतात त्यांचं कंटिन्यूज अभिषेक दुधाने आणि जे बेल वगैरे फूल हार त्यांच्यानी अभिषेक त्यांचा असतो आणि खुशी खुशी करून निमंत्रण भेटलं तरी पण ते लोक येतात आणि देवाचा आशीर्वाद घेतात। या तर असे शिवरात्रीचा लय महत्त्व आहे आणि शंकराचं महत्त्व आहे पूर्ण भारतमध्ये। तर आणि आम्हाला स्वतःला पण चांगलं वाटलंय। मी पण एक साधारण मनुष्य होतो, आज घर बीर सर्व पोरं वगैरे चांगलं झालं आणि सर्वांचं चांगलं झालं इथं। आणि मला 25वा वर्ष आहे, माझला स्वतः 25 वर्ष। हां, आणि हसून हसून येतात आणि देवाकडून हसून हसून घेऊन जातात, रडून येतात आणि हसून घेऊन जातात, असं देवाचं जागृत देवस्थान। यंदा महाशिवरात्री निमित्त मग मंदिरातर्फे कसं काय आयोजन करण्यात आलं? मंदिरामध्ये पुढं मंडप आणि अभिषेकचं व्यवस्था, सकाळी 5ला अभिषेक आहे, आरती आहे, हर वर्ष जसं नियम आहे तसं दुपारची एक आरती आहे, संध्याकाळची 7 वाजता आहे। आणि जेवढे आपले कार्यकर्ते आहेत मंडळाचे, श्री वसंत नागवेकर आता नाही आहेत, त्यांचा मुलगा जावाई श्री इंदडेकर आणि भाईखोत
सुनील वायकर आणि आपले जे पद अधिकारी आहेत ते लोक सर्व जमा होऊन सकाळी 5 वाजता रुद्राभिषेक करतात आणि मी त्यांचा स्वयं अभिषेक करतो 5 वाजता आरती, आणि त्याच्यामध्ये जेवढे लोक येतात ते त्याच्यात भाग घेतात. 12 वाजता एक आरती असते आणि संध्याकाळी 7 वाजता असते आणि रात्री 11 वाजता एक अभिषेक असतो. म्हणजे अशी 4 प्रहर असतात. ते 4 प्रहरची पूजा इथं शंकराची किती वर्षापासून चालू आहे आणि त्याच्यात समोरून येतात, स्वतःहून लोक येतात. आणि काय नव्हतं, सायकल नव्हती आणि आज भरून भरून देवांनी दिले, पण तरी ते लोक विसरत नाही. असं शंकराचा आशीर्वाद आहे रायलेश्वर. आणि आमचे नागवेकर साहेबनी हे सर्व जास्त मेहनत केली. त्यांचा परिवार आहे, त्यांची मिसेस पण आहे, त्यांचे घरी सर्व पोरग जावाई सर्व आहेत, हे यांचे जावाई आहेत, तो पोरगा आहे. सर्वांनी लय मेहनत करून आणि या देवळाला पुढं गेलंय आणि अजून पण पुढं होणार चांगलं, असं आमची इच्छा आहे. यंदाची महाशिवरात्री ही विशेष मानली जाणार आहे, तर का मानली जाणार आहे काही माहिती? महाशिवरात्री विशेष काय, 14 आणि अमावस्या आहे. 14 आणि अमावस्या आहे. अमावस्या कधी येत नाही, पण यावेळी 14 आणि अमावस्या आहे. तर त्या दिवशी 14 म्हणजे शिव आणि पार्वतीचं चांगलं मिलन आहे आणि त्या दिवशी दोघं मिळून लोक जे येणार त्यांना भरून भरून आशीर्वाद देणार. शिव आणि पार्वतीचा रात्री, शिव आणि रात्रीची जी पूजा असते त्याच्यात देवी आणि शंकर दोन्ही प्रसन्न होऊन लोकांना आशीर्वाद देणार. कारण की 14 आणि अमावस्या आहे आणि त्या दिवशी प्रयागराजमध्ये पण 10 करोड माणसाची आव्हान आहे. असं तो दिवस लय महत्वाचा आहे. म्हणजे सर्वांना माहीतच आहे, कारण की आता ओपन हे मोबाईलचं हे झालेलं आहे. म्हणजे त्याच्यात जे मेसेज येतात म्हणजे लोकांची एकदम वाढत चालली, श्रद्धा वाढत चालली. हा, आणि त्याच्यात पण तुम्ही पण भाग घ्या. चमत्कार दिलेत, घर गृहस्थी हे सर्व बसलेत नाही, हे सर्व हे बिचारे समोरून सेवा करायला येतात. हे बायका लेडीज लोक समोरून सेवा करायला येतात, देव साफ करायला, सजवायला, सर्व सजवायला येतात. त्यांना पण देवाने लय चमत्कार दिलेले आहेत. तर चमत्कार शिवाय नमस्कार नाही. देव जेव्हा तुम्हाला काहीतरी देणार, इच्छा पूर्ण होणार, तर तुम्ही स्वतः धावून येतात. बरोबर आहे, तसं आहे देव.